पोहा, उपीट असं काही ना काही सकाळच्या नाश्त्याला तुम्ही नेहमी बनवत असाल, पण एकदा हा प्रकार नाश्त्यामध्ये बनवून पहा. मराठवाडा व तसेच कर्नाटकच्या काही भागामध्ये सुशेला या नावाने बराच फेमस हा नाश्त्याचा प्रकार आहे. त्या परिसरात जवळपास सगळ्याच्या घरी आठवड्यात 2-3 वेळा तरी हा नक्की बनवला जातो. त्यामुळे तुम्ही पण एकदा बनवून पहा. पचायला हलका आणि सोप्यातला सोपा चविष्ट नाश्ता आहे. तर चला मग जास्त वेळ न घालवता हा सुशेला बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं मुरमुरा भिजवून घ्यायचा आहे. हे मी 2 लोकांसाठी बनवतोय, त्यामुळे इथं मी जवळपास 200 ग्राम मुरमुरा घेऊन भिजवतोय. तुम्ही जर यापूर्वी हा प्रकार कधीच बनवला नसाल तर मी सांगितल्याप्रमाणे थोडं कमी प्रमाणात का होईना एकदा तरी नक्की बनवून पहा. तुम्हाला आणि घरच्याला इतका आवडेल की पोह्याऐवजी नेहमी हाच प्रकार बनवायला सांगतील. आणि हो, याला भिजायला काही जास्त वेळ लागत नाही. पोह्याच्या मुकाबल्यामध्ये किंचित जास्त वेळ लागतो. तर या ठिकाणी मी मुरमुऱ्याला भिजवून त्यातलं व्यवस्थित पाणी काढून घेतलं आहे. आता आपण बनवायला सुरुवात करूया. तसं याला बनवायला पण काही जास्त वेळ लागत नाही आणि जास्त सामानाची देखील गरज नसते. पोह्याला जे सामग्री लागते जवळपास तेच सामान व बनवायची पद्धत देखील जवळपास पोह्यासारखीच असते, पण चव मात्र दोन्हीची फार वेगळी आहे. तर इथं मी सुरुवातीला साधारण 4 चमचे शेंगदाण्याला 50% तेलात परतून घेतलं आणि नंतर त्यासोबत जवळपास 2 चमचे फुटाणेही परतून घेतलं आहे. या ठिकाणी तुम्ही शेंगदाणे व फुटाणे आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात वापरू शकता. आता याच तेलामध्ये अर्धा लहान चमचा मोहरी, अर्धा लहान चमचा जिरं व तसेच बारीक चिरलेली 3 हिरवी मिरची. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरा. मग त्यानंतर बारीक कापलेला 1 कांदा व तसेच 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं टाकून सर्वांना एकत्र परतून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी कांद्याला काही जास्त वेळ परतायची गरज नाही, फक्त त्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत परतून घ्या. आणि त्यानंतर त्यात बारीक चिरलेला 1 टमाटर टाकून टमाटर थोडे नरम होईपर्यंत परतून घेऊया. तसं पाहिलं तर या सुशेलामध्ये कांदा, टमाटर व शेंगदाणे फुटाणे यांचं प्रमाण फिक्स नसतं. आवडीनुसार कमी अधिक वापरलात तरी काही हरकत नाही. आता जवळपास 2 चिमूट हळद टाकून अगदी काही सेकंद परतून घेऊया. तर आता यात आपल्याला जास्त काही सामान टाकायची गरज नाही, फक्त भिजवून ठेवलेले मुरमुरे टाकून या स्टेजला चवीपुरतं मीठ व तसेच 1 लिंबाचा रस आणि तेलात परतून ठेवलेले शेंगदाणे, फुटाणे व खूप सारी कोथिंबीर टाकून मंद आचेवर व्यवस्थित मिसळून घेऊ. खरंच तुम्ही हा प्रकार कधीच बनवला नसाल तर या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून तर पहा. तुमचा सगळ्यात जास्त आवडीचा नाश्ता हाच बनेल हे नक्की. तुम्ही पाहू शकता की याला मी व्यवस्थित मिसळून घेतलंय, म्हणजे की सुशेला तयार आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत.